नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत जैविक घड्याळ किंवा सर्केडियन क्लॉक. माणसाच्या शरीरामध्ये 24 तासाचे घड्याळ कार्यरत असते आणि ते दैनंदिन त्याची लयबद्धता राखली जाते. सरका म्हणजे आजूबाजूला आणि डायज म्हणजे दिवस. प्रकाशाचा परिणाम होऊन जे शरीरामधलं जैविक घड्याळ कार्यरत होतं तेच म्हणजे सर्केडियन क्लॉक. अंधार असताना शरीर झोपते व सूर्यप्रकाश असताना शरीर जागृत असते. हे मेंदूचे घड्याळ प्रकाशाच्या बदलावर प्रतिसाद देत असते व आरोग्य चांगले ठेवणं, झोप चांगली असणं, हार्मोन बॅलन्स, तापमान, पचनक्रिया या सगळ्यांच्यावर नियंत्रण करण्याचं कार्य करत असतं. हे जर घड्याळ बिघडलं तर झोपेचा त्रास होतो, मानसिक असंतुलन होतं, गंभीर व्याधींना समोर जावं लागतं. हे सर्केडियन क्लॉक आहे हे गर्भिणीच्या गर्भामध्ये बाळ असताना 3 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंत या पिरियडमध्ये हे बाळाची दैनंदिन लय मातेच्या दैनंदिन लयाबरोबर मिळतीजुळती मिळवून घेते. मातेची लय जर दीर्घकाळपर्यंत विस्कळीत राहिली तर त्याचा परिणाम बालकाच्या आरोग्यावर होतो, विकासावर होतो. भविष्यामध्ये सुद्धा बालकावर त्याचे परिणाम होत असतात. त्यासाठी काय करावं? त्यासाठी झोपण्याची वेळ एकच ठरवावी, उठण्याची वेळ एकच ठरवावी. नैसर्गिक प्रकाश ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला जागृत होऊन झोपण्यापूर्वी लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करू नये. संतुलित आहार आणि भरपूर पाणी घेणे इत्यादी क्रिया जर केल्या तर निश्चितपणे आपलं शरीर सर्केडियन क्लॉक बरोबर मिळतो जुळते घेतो. नेमकं सर्केडियन क्लॉक आहे हे कसं कार्य करत असतं? तर ज्यावेळेला सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला सूर्यप्रकाश कॉर्नर पडतो. तो कॉर्नर पडलेला म्हणजेच दृष्टीपटलावर पडतो आणि दृष्टीपटलावर पडलेला प्रकाश हा हायपोथॅलॅमस मध्ये सुप्राकायझेमिक न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसवर त्याचा प्रकाश पडतो. या भागांमधील संवेदना आतल्या केंद्रावर त्याचा परिणाम होतो. मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस आहे व हायपोथॅलॅमस मध्ये सुप्राकायझेमिक न्यूक्लियस आहे. या भागामध्ये शरीराचा केंद्रीय पेसमेकर असतो जो नेत्रपटलातून प्रकाशाची माहिती घेऊन सर्केडियन रिदम नियंत्रित करतो. याचा परिणाम पिनल ग्रंथीवर पडून याचं नियंत्रण करण्याचे कार्य पिनल ग्रंथी करते. रात्री झोपण्याच्या वेळेला मेलॅटोनिन रिलीज केलं जातं. झोप आपल्याला चांगली लागते, झोप आली याची जाणीव होते. प्रकाश किरण पडू लागतात त्यावेळेला जागृत अवस्था येते, कॉर्टिसोल रिलीज होतं आणि आपण कामाला लागतो. जर हे जैविक घड्याळ नियंत्रित नाही केलं तर परिणाम आपल्या शरीरावर होतो. झोपेवर परिणाम होतो, अल्झायमर सारखे आजार होतात. आहार, ताणतणाव, शारीरिक हालचाली, तापमान, प्रवास, कामाची बदलती ड्युटी, मानसिक स्वास्थ्य, झोप इत्यादीचा पण परिणाम या जैविक घड्याळ होत असतो. याच्या अनियमिततेमुळे आपल्या जर जखमा झाल्या तर जखमा लवकर बरोबर होत नाहीत, हार्मोन संतुलित ठेवले जात नाहीत, पचन क्रिया बिघडते, शरीराचे तापमान कमी जास्त होते, शरीरामध्ये ऊर्जा कमी जास्त राहते, मेमरी लॉस सुद्धा होते. जर अशा पद्धतीनं नियंत्रण नाही केलं तर त्याच्या अनियंत्रितपणामुळे अंतर्विकार पण होतात, अंतरावर गंभीर परिणाम होतात, तयारच्या बिघडते, इम्युनिटी बिघडते, मेटाबॉलिझम हॅम्पर होते. याचा परिणाम गट मायक्रोवर पण होतो. गटवर परिणाम आयबीएस सारखे गंभीर आजार, वजन वाढणे, अपचन, पोट साफ न होणे, दीर्घकालीन आतड्याची सूज कमी न होणं, ज्यांना मधुमेह आहे त्यांचं HbA1c कमी न होणं, शरीरामध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस होणं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणं आणि फॅटी लिव्हर सारखे आजार निर्माण होतात. त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो तो म्हणजे शांत झोप लागत नाही, हृदयाचं आरोग्य बिघडतं, हृदयाचे स्नायू जे बळकट व्हायला पाहिजे ते होत नाहीत, रक्तवाहिन्यांची दुरुस्ती ही केली जाते ती दुरुस्ती होत नाही, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवलं जात नाही, हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात, कोलेस्ट्रॉल वाढते, मधुमेहाचा धोका वाढतो, पहाटेच्या वेळेला हृदय विकार येण्याचा संभव जास्त असतो, हृदयाचे अंतर्घड्याळ बिघडले, हृदय निकामी सुद्धा बऱ्याच वेळा होते. हृदयाचं आरोग्य सुद्धा सुधारण्यासाठी जैविक घड्याळ नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. हे जर नियंत्रित नाही ठेवलं तर आपल्या संध्याकाळी रात्री 1 ते 3 या वेळेमध्ये आपल्या लिव्हरची डिटॉक्सची प्रक्रिया चालू असते. जर या वेळेत आपण झोपलो नाही तर लिव्हर डिटॉक्स होत नाही, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होतं, लिव्हरला सूज निर्माण होते व लिव्हरच्या कॅन्सरचे आजार सुद्धा निर्माण होतात. हे जैविक घड्याळ व्यवस्थित आपण नियंत्रण नाही केलं तर आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन डिप्रेशन, स्मृतिभ्रंश, मूड कमी होणं, ब्रेन ट्यूमर इत्यादी व्याधी निर्माण होत असतात. एवढ्यासाठी आपली जीवन प्रणाली व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी बरोबर सकाळी लवकर वेळेत उठणं, संध्याकाळी वेळेत झोपणं, त्याचबरोबर आहार विहार आचार विचार व्यवस्थित ठेवणं,
वेळच्या वेळी जेवणं, अशा पद्धतीनं आपण नेमकं वेळेचं नियोजन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. यामध्ये हे जैविक घड्याळ पहाटे 3 ते 4 या वेळामध्ये फुफ्फुस जास्तीत जास्त आपलं कार्यक्षम होत असतं, फुफ्फुस डिटॉक्स होत असतं, शांत झोप लागत असते. त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर निश्चितपणे त्याचा आपल्या फुफ्फुस कार्यक्षम होण्यासाठी जास्त उपयोग होतो. पहाटे सकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये जाग येते, आपलं जैविक घड्याळ अंतर्मार्गावर काम करतं, पोट साफ होण्यासाठी तयार राहत असतं. अशा वेळेला आतड्याची मोबिलिटी वाढलेली असते, अंत्र स्वच्छ होण्यासाठी कार्यरत होत असतात. सकाळी 7 ते 9 ही वेळ जठराच्या कार्यक्षमतेसाठी चांगली वेळ आहे. या वेळेत नाश्ता घ्यावा, पौष्टिक नाश्ता घ्यावा, प्रोटीनयुक्त नाश्ता घ्यावा, कारण यावेळेला पृथ्वी तत्वाचं प्राबल्य असतं. आपण यावेळेला कार्यक्षम व्हायला पाहिजे, चालण्याचा व्यायाम यावेळेला करायला पाहिजे. सकाळी 7 ते 11 ही वेळ स्प्लीन कार्य करत असते, प्लेहा कार्य करत असते, त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली सुधारते, पचनशक्ती व्यवस्थित होण्यासाठी कार्यरत होते. 11 ते 1 ही वेळ हृदयाची कार्यक्षमता होण्यासाठी चांगली असते. यावेळेला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं, एनर्जी चांगली निर्माण होते. यावेळेला आपण मुख्य जेवण आहे ते सकाळचं यावेळेला आपण घेतलं पाहिजे. 1 ते 3 ही वेळ लहान आतड्याची कार्यक्षमतेची वेळ आहे. यावेळेला अन्नाचे विभाजन होते, अन्नाचं पौष्टिक तत्वांचं अब्सॉर्प्शन करण्याचं कार्य केलं जातं. त्याचबरोबर दुपारी 3 ते 5 ही वेळ जलतत्वाची वेळ आहे. यावेळेला मूत्राशय कार्यरत राहतं, टॉक्झिन्स बाहेर टाकून देण्याचं कार्य केलं जातं. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 ही वेळ आपली किडनीच्या कार्यक्षमतेची वेळ आहे. या वेळेमध्ये बोन मॅरो पण तयार केला जातो, हाडामध्ये कॅल्शियम साठवण्याचं कार्य केलं जातं. हे जलतत्वाचं यावेळेला प्रादुर्भाव असतो, यावेळेला आपण व्यायाम करायला हरकत नाही. यानंतर संध्याकाळी 7 ते 9 ही वेळ ही अग्नितत्वाची वेळ आहे. संध्याकाळचं जेवण शक्यतो सूर्य मावळाच्या अगोदर घेतलं पाहिजे किंवा कमीत कमी 8च्या आत घेतलं पाहिजे. यावेळेला अग्नितत्व कार्यरत असल्यामुळं आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं, स्वतःवर सेल्फ लव करण्याची ही वेळ असते. रात्री 9 ते 11 या वेळामध्ये अंतःस्रावी ग्रंथी कार्यरत असतात, चयापचयाची क्रिया चालू असते, झोप शांत लागायची क्रिया असते. ही वेळ आहे ती सेक्स डेव्हलपमेंटसाठी ही चांगली वेळ असते. रात्री 11 ते 1 या वेळेमध्ये पित्ताशयाच्या पिशवीतून पित्ताशय स्रोत असतं, त्यामुळं या वेळामध्ये पेशी कार्यक्षम केल्या जातात, रक्तपेशी वाढवल्या जातात, रक्तपेशी तयार केल्या जातात. रात्री 1 ते 3 ही वेळ शांत झोपेची वेळ आहे. या वेळेमध्ये लिव्हर डिटॉक्स होण्याचं कार्य होत असतं, लिव्हर यामध्ये डिटॉक्स होतं. जर या वेळेत शांत आपण झोप नाही घेतली तर लिव्हरची आपली कार्यक्षमतेवर याचा परिणाम होतो. पहाटे 3 ते 5 ही वेळ आपली मेमरी डिटॉक्स करण्याची वेळ आहे, लंग डिटॉक्स करण्याची वेळ आहे, आपली फुफ्फुसं डिटॉक्स होत असतात. सर्केडियन क्लॉकचा परिणाम संपूर्ण अवयवावर होत असतो. बघितलेल्या वेळेप्रमाणे प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता, प्रत्येक अवयवाची सर्केडियन क्लॉक प्रमाणे कार्य करण्याची वेळ हे आपण समजून घेणं, त्याप्रमाणे वेळ शिकून घेणं आणि शिकून घेऊन त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये बदल करणं. अशा पद्धतीने बदल केला निश्चितपणे आपलं चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी याची मदत झाल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शंका काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.